ग्रह वक्री झाला की तो फक्त कन्फ्युजनच्या अवस्थेत जातो, संभ्रमित होतो. म्हणजेच काय, तर मला आत्ता समजत नाही आहे काय करू, आणि त्या अवस्थेमध्ये तुम्ही मला काहीतरी काम करायला सांगता की मृणाल मला हे लिहून दे, मला हे सांग, मला नाही ना जमणार, कारण मलाच आत्ता खूप गोंधळल्यासारखं झालं आहे, मला कळतच नाही आहे की मी काय करायचं. आणि त्या अवस्थेमध्ये मी काम कसं करेन, आणि जरी केलं की तुम्ही आता सांगितलं तर मला काम करायला पाहिजे. मग अशा वेळेला माझ्याकडनं चुका घडतात बरं. किंवा मला निर्णयच घेता येत नाही. बऱ्याचदा असंच दिसतं की कुठलाही ग्रह वक्री झाला की आपण निर्णय क्षमतेवर येत नाही किंवा ती क्षमता खूप कमी होऊन जाते. मग आता जे शनी कुठेतरी महाराज वक्री slow होणार, होते असं एकदम म्हणू शकतो. एकदम बरं. म्हणजे निर्णय घेताना भीती वाटते, आपल्याला दुसऱ्यांचं मत घ्यावंसं वाटतं, घेतला निर्णय तरी आपण त्याच्यावर 10 वेळा बदल करतो. मग आता शनी महाराज वक्री झाल्यावर काय होणार आहे, ह्याच गोष्टी घडणार आहेत. जरी शनी पापग्रह मानला तरी तो, मी मगाशी म्हटलं तसं ॲग्रेसिव्ह नाही आहे, त्यामुळे डिले थोडा कमी होतो. म्हणजे शनी महाराजांचं काम काय आहे, आपल्या आयुष्यात अडथळे आणणे. आता वक्री झाल्यामुळे ते त्या स्ट्रेंथनी काम करतील का, नाही. म्हणजे उलटं चांगलं झालं, म्हणून अशी एक पद्धत आहे म्हणायची की पापग्रह चांगला झाला. बरं. मुळात पापग्रह चांगला झाला म्हणण्यापेक्षा त्या तीव्रतेने वाईट करू शकत नाहीये.